मिळवण्यासाठी केलेली धडपड जपण्यासाठी सुद्धा करावी. मग ती कोणतीही मौल्यवान गोष्ट असू देत, एखादं मिळालेलं यश असू देत, एखादं सुंदर नातं असू देत, समाजामध्ये मिळवलेला मान सन्मान किंवा ओळख असू देत, आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन ती एखादी व्यक्ती असू देत. हे सगळं मिळवणं जितकं कठीण असतं त्याहूनही कित्येक पटीने जास्त कठीण असतं हे सगळं टिकवून ठेवणं. बऱ्याचदा आपण एखादं ध्येय गाठण्यासाठी दिवस रात्र एक करतो, मेहनत करतो, रक्ताचं पाणी करतो, ती गोष्ट आपण काही केल्या मिळवून राहतो, पण ते मिळाल्यानंतर मात्र आपण थोडेसे गाफील राहतो. खरी परीक्षा सुरू होते तिथनंच, कारण की मिळवलेल्या गोष्टीला जपण्यासाठी तितक्याच सातत्याची, संयमाची आणि जबाबदारीची सुद्धा गरज असते. आपली स्वप्न आणि यश हे का रोपट्यासारखं असतं, त्याला फक्त लावून नाही चालत, त्याला रोज प्रेमाचं, मेहनतीचं पाणी घालून जपलंच पाहिजे. आणि जर आपण जपण्याची ही धडपड थांबवली तर कष्ट करून मिळवलेलं जे आपलं साम्राज्य आहे ते विरघळायला वेळ नाही लागत. आणि म्हणूनच जे मिळवलंय त्याचा अभिमान बाळगतानाच ते कायम आपल्यासोबत राहावं यासाठी तितकीच निष्ठा आणि नम्रतेने प्रयत्न करायचे असतात. मिळवण्यासाठी केलेली धडपड जपण्यासाठीही करावी.